सकारात्मक पत्रकारांनी बघा, पत्रकार सकारात्मकतेनेच बघताय त्याच्याकडे. मात्र ज्या पद्धतीने अण्णा आंदोलनात जे राजकीय चेहरे होते तेच राजकीय चेहरे पुन्हा 10 वर्ष सत्तेत बसले, राजकीय पक्ष झाला, त्याची पुनरावृत्ती 14 वर्षांनी जर अभिजितच्या या सगळ्या आंदोलनातून तयार झाली तर तोही होऊ नये याच्यासाठी आमचा सकारात्मक दृष्टिकोन प्रश्न विचारण्यात आहे. त्याच्यावर तुमचं मत काय? आपल्याला याबाबतची आपली दृष्टी बदलली पाहिजे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आंदोलनातून पक्ष तयार होणं पाप नाहीये. काँग्रेस याच पद्धतीने तयार झाली, जनता पक्ष याच पद्धतीने तयार झाला. त्याच्यातून एक आम आदमी पार्टी निघाली फार फरक पडत नाही. या देशात 5000 दोन गोष्टी लक्षात घ्या सर. दोन मोठी आंदोलनं झाली स्वातंत्र्याच्या नंतर. एक अण्णा मुवमेंट, दुसरे शेतकरी आंदोलन. त्या दोन्ही आंदोलनातून नेते तयार झाले. त्या दोन्ही आंदोलनातून जे नेते तयार झाले त्यांनी पुढे कसं राजकीय समीकरण बदललं. आता जो तुम्ही बोलताय तो सगळा भाजपचा दोष आहे. सत्तेत ते आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय. माझा मागाचाही प्रश्न अभिजितजींना पोच होता की जर असं झालं तर तुम्ही टॅकल कसे करणार आहे त्या सगळ्या गोष्टी. उद्या पुन्हा कोणीतरी अण्णांसारखं असीम स्वराज उठतील, आमदार होतील, तुम्ही उठाल आमदार, मग हे टॅकल कसं करणार. उदाहरण म्हणून तुमचं नाव दिलं. सर एक मिनिट आमदार होणं चुकीचं आहे का सर? नाही एक मिनिट चुकीचं आहे का? नाही एक मिनिट त्याचे टॅकल काय करू मी? त्याचे टॅकल काय करायचंय? जे लोक निवडून येतील ते जनतेच्या मतांनी निवडून येतील, त्याचे टॅकल काय करायचंय? म्हणजे पाप कशाला म्हणून ठेवताय तुम्ही? डेमोक्रेसी काय? डेमोक्रेसीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं, नवीन लोकांनी यावं. हाऊ यू आर मेकिंग इट लाईक अ क्राईम? तुम्ही आंदोलनाला सुरुवात केली, मात्र सुजात आंबेडकरांचा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. त्यांचं सरळ म्हणणं आहे की अण्णा मुवमेंट आहे म्हणून. त्याला काय वाटतं? कारण ते त्यांची ओपिनियन असू शकते. मी माझी मुवमेंट चालवतो, एवढे सगळे लोक आहेत, युवक आहेत, आणि मी जसं म्हणलं हे ऍक्सिडेंटली झालेलं आहे. ज्या दिवशी मी ते ट्विट केलं त्या दिवशी मी जॉबसाठी अप्लाय करत होतो अमेरिकेत. माझा काहीच प्लॅन नव्हता, काहीच इंटेन्शन नव्हतं. पण ज्या लोकांनी सपोर्ट केला त्याला 1-2 दिवसात, त्यानंतर मला रिअलाइज झालं की हा कुठं ना कुठं रोष आहे जनतेमध्ये, खास करून युवकांमध्ये, आणि ते काहीतरी सांगायला बघताय. दिस इज अ मेसेज. ते कुठं प्लॅन करून, जर मला प्लॅन करून करायचं असतं, जर मला इंटेन्शनली करायचं असलं असतं तर मी इंडियात असलो असतो, अमेरिकेत जॉब्स नसतो अप्लाय करत बसलो. आंदोलनाच्या बाबतीत बाकीचे पण आंदोलन होतात, काँग्रेसचे आंदोलन होतात, एनएसयूचे आंदोलन होतात, पण या आंदोलनाचे रेड कार्पेट टाकलं जातं. सगळ्या परवानग्या सहज मिळतात. दिल्लीत परवानगी मिळाली, पुण्यात पण मिळाली. हे एवढं रेड कार्पेटिंग कसं, एवढं सहज आंदोलन करणं आजकाल बघायला मिळत नाही. सर सहज कुठं? आमचं अकाउंट बंद करण्यात आलंय. नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणलेले मला. हे सहज आहे सर? नाही, ज्या परवानग्या दिल्या जातात त्याच्यावरून परवानगी त्याच्यामुळे द्यावी लागली ना, कारण की त्यांना दिसतंय किती सपोर्ट आहे आता युवकांचा. संशयिक आहे आणि त्याच्यावरून मोठे संशय निर्माण होते. मुंबई पोलिसात तक्रार दिली आहे, संशयिक आहेत सगळे. तुम्हाला काय वाटतं? कारण नाही, मी याच्यावर येतो. हे संशय कुठून निर्माण झाला? किरण रिजिजू जे आहेत आपले युनियन मिनिस्टर, त्यांनी एक ट्विट केलं की कॉक्रोच जनता पार्टीचे जे फॉलोअर्स आहेत ते 40 का 50% पाकिस्तानी आहेत. ठीक आहे, आता तुमच्या सगळ्यांना सांगतो कोणत्या पेजवर किती फॉलोअर्स असतात हे त्या ऍडमिन शिवाय कोणीच पाहू नाही शकत. त्याचा ऍक्सेस फक्त माझ्याकडे. आणि जेव्हा किरण रिजिजू यांनी ते ट्विट टाकलं त्याच्यावर मी स्क्रीन रेकॉर्डिंग टाकली आणि त्याच्यात मी दाखवलं 94.7% ऑफ द पीपल, द ऑडियन्स, द फॉलोअर्स ऑफ द कॉक्रोच जनता पार्टी आर फ्रॉम इंडिया. तर मला हे नाही कळते की तुम्ही तुमच्या देशाच्या युवकांना पाकिस्तानी का म्हणताय? आज माझ्यासारख्या युवकाला ते पाकिस्तानी म्हणताय. वेदांत जो 17 वर्षाचा आहे, जिने सीबीएसईच्या पेपर घोटाळ्याचं जे काही आहे ते उघड केलं त्याला पाकिस्तानी म्हणताय. जे पत्रकार सरकारला प्रश्न विचारतात त्यांना पाकिस्तानी म्हणताय. मी पाकिस्तानी, सीबीएसईचे स्टुडंट्स पाकिस्तानी, पत्रकार पाकिस्तानी, तो भारतीय कोण? फक्त आयटी सेल वाले. काय चाललंय आपल्या देशात? भाजप या सगळ्यांना यंत्रणा उभी केली जाते का तुमच्या विरोधात? जे सगळे किरण रिजिजूचे तुम्ही उदाहरण दिलं, ही सगळी यंत्रणा जी तयार केली जाते ते फक्त तुम्हाला आणि तरुणांना भारतातल्या थांबवायला केली जाते. पाकिस्तानी म्हणायचं आणि थांबवायचं असं काही वाटतं तुम्हाला? अशा पद्धतीची फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे का? मला काय वाटतं फिल्डिंग लावायला पाहिजे ना. ती पेपर फुटी जी होती, पेपर लीक जी होती ना, त्याच्यासाठी फिल्डिंग लावा. आम्हाला हे सगळं करायची गरज नाही पडणार. जर पेपर लीक नसता झाला, जर 6 स्टुडंट्सनी आत्महत्या नसत्या केल्या आणि त्यानंतर जर धर्मेंद्र प्रधानांनी जर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन राजीनामा दिला असता, मला माझं अमेरिकेमध्ये लाईफ सोडून याची काही गरज नसती पडली. आय वॉज हॅपी देअर. मी तिथे सेटल झालो असतो. आता असीम सर बोलते. एक मिनिट थांबा. असीम सर, एक मिनिट. सज्जाद भाई एक मिनिट थांबा. एक मिनिट. आता मी 1-2 मुद्दे मांडतो, मग तुम्ही काय असेल तर प्रश्न विचारा. या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित असलेले सगळे माध्यम प्रतिनिधी आणि साध्या वेशातले पोलीस सगळ्यांचं मी स्वागत करतो.
मुख्यतः 2-3 मुद्दे मला फक्त सांगायचे आहे. एकतर जे फेक अकाउंटबद्दल अभिजितने उत्तर दिलेलं आहे, पण एखादी संघटना एखादं आंदोलन करत असेल, एखादी चळवळ उभी राहत असेल, एखाद्या मागण्या सरकारविरुद्ध केल्या जात असेल, तर त्याच्यामध्ये आपले लोक घुसून त्यांना काहीतरी बडबड करायला लावून, फालतूचं बोलायला सांगून ते देशद्रोही आंदोलनं हे दाखवण्याचा प्रयत्न जसा होऊ शकतो, तसे काही अनावश्यक असलेले लोक सपोर्ट करण्यासाठी मुद्दाम घुसवले जाऊ शकतात. हा पण एक मुद्दा आहे. आणि त्यांनी जर सांगितलं फेक अकाउंट असतील तर ते शोधले जातील, पोलीस ते जरूर शोधतील. दुसरं, सरकारचा प्रतिसाद नसेल तर काय करायचं हा प्रश्न सातत्याने विचारला जातो अशा आंदोलनांमध्ये. सरकारने प्रतिसाद द्यायचा की नाही हा त्यांचा मुद्दा असला तरी साधारणतः मोदी सरकारचं हे पाहण्यात आलेलं आहे की ते आंदोलनांना प्रतिसाद देत नाही, चळवळींबद्दल ते बोलत नाही आणि कुजवण्याची आणि सडवण्याची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यामध्ये लोकशाही कुजते किंवा सडते हा आमचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे, लगेच दिला पाहिजे. 6 जण मरत असतील तर ज्या देशांमध्ये माणसांची किंमत आहे, नागरिकांची किंमत आहे, म्हणजे मरणारे पाकिस्तानी होते का भारतीय होते त्याच्यावरून तुम्ही ठरवत असाल तर ते भारतीय होते. मग भारतीय 6 जण जर परीक्षार्थी मरतात तेव्हा सरकारने किती गंभीरतेने घेतलं पाहिजे ती घेताना दिसत नाही. अमेरिकेमध्ये असा एखादा माणूस मेला तर ते लगेच सरकार हडबडून जागे होते, त्यांना राजीनामा द्यायला सांगतात, त्याच्यावर प्रश्नोत्तर होतात. आपल्या इथे तसं काही होत नाही, याचं आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे. दुसरं, आम्ही नेहमीच गाणं म्हणत वाढलेलो आहे की चले चलो लहू लुहान पाव लेके भी चले चलो. किती पण रक्तबंबाळ पावलं झाले तरी लोकशाहीसाठी वाटचाल करावीच लागणार आहे. आणि आंबेडकरांचा फोटो घेतला की नक्षलवादी म्हणून टॅग करायचं हे जे काही सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा, त्या पार्श्वभूमीवर अभिजितवर पण टीका झाली, आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली. तो अत्यंत घृणास्पद आणि वाईट वाटणारा भाग आहे. गांधी आणि आंबेडकर या दोघांना सरकार आजचं घाबरते हे मी आपल्याला मुद्दाम सांगतो. त्यानंतर आम्ही 95-94 शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही घोषणा द्यायचो की बदलो बदलो आज की शिक्षा नहीं तो मागणी होगी भिक्षा. कोणाचं सरकार होतं तेव्हा तुम्ही बघा, ते आम्ही गाणं म्हणायचो, घोषणा द्यायचो, रस्त्यांवर येऊन मोर्चा काढून ते सांगायचो की बदलो बदलो आज की शिक्षा नहीं तो मागणी होगी भिक्षा. म्हणून आता अभिजितशी आम्ही बोलत असताना म्हटलं की हा शिक्षणाचा केवळ मुद्दा एवढाच नाही आहे की त्या धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यावा. त्याच प्रवृत्तीचे सगळे लोक एखाद्या पक्षात असतील तर आणखी एखाद्या दुसऱ्या प्रवृत्तीचा धर्मेंद्र नाही तर जितेंद्र प्रधान येईल. त्याचा फरक काय पडणार आहे? पण फरक हा आहे की त्यांनी जे सांगितलं की माफी मागण्याची तुमची प्रवृत्ती आहे का, चूक झाली ती मान्य करण्याची प्रवृत्ती आहे का, तर नाही आहे, मग तुम्ही सरकार चालवण्यासाठी अपात्र आहे. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतो. त्यानंतर चुका करण्याबद्दल सातत्याने बोललं जाते. आजच्या पिढीबद्दल, माझ्या घरामध्ये आजची एक जेनजी पिढी आहे, तुम्ही सगळेजण आहात, बरेच जण. तर मला म्हणायचं आहे की चुका करण्याचं स्वातंत्र्य नाही आहे का पिढीला? एखाद्या चुका करू द्या ना, चुकातून ते शिकतील. त्या चुका काही खूप मोठ्या ब्लंडर्स आहेत का? तुम्ही तर 12-13 वर्षापासून जे काही ब्लंडर्स करतात आम्ही पाहतो, नोटाबंदीपासून तर बाकी सगळे पण निर्णय तुमचं वागणं, तुमचं चॉकलेट वाटणं, आम्हाला लाज वाटते तुमची. मग तुम्ही त्या चुका केलेल्या चालतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही चुका करता, मूर्खपणा करता. मग आता काहीतरी आंदोलनाच्या माध्यमातून चुका होत असतील ना तर त्या चालतील. चुकांमधून सुधारण्याची प्रवृत्ती असेल, त्यांनी चुका केल्या तरी चालतील, ते चुकांची माफी पण मागतील. पण आंदोलन आणि चळवळी झाल्या पाहिजे, लोकशाहीच्या जिवंतपणाचं ते लक्षण आहे. दुसरं, मला वाटते की कायदेशीरता जी आहे ती आणण्यासाठी काम करणं आवश्यक आहे. जसं आता सोनम वांगचूक म्हणाले की आज पर्यावरणाचा सुद्धा मुद्दा ते मांडणार आहे. वेगवेगळे मुद्दे येतील, त्याच्यातली कायदेशीरता तपासली गेली पाहिजे की कोणताही निर्णय देताना कायदेशीरता आहे का, निर्णय शिक्षण मंत्री नेमताना काहीतरी क्रायटेरिया पाहिला आहे का. जेव्हा लक्षात आलं की हा माणूस फोलपणा करतो, याला शिक्षणासंदर्भातलं काहीच माहिती नाही, तर मग माझ्या आधी हू करणारे ते आरोग्यमंत्री होते, आता हा आला एक माणूस. म्हणजे हे सगळेच जण अशा दर्जाचे असतील तर कसं काय आपण भारतावर प्रेम करणं व्यक्त करायचं? तर ते आंदोलनातून आणि चळवळीतूनच व्यक्त होते. लोकशाहीवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिजित अमेरिकेत ते नोकरी आणि ते सगळे प्रस्ताव सोडून इथे आलेला आहे, त्याचं मी स्वागत करतो. की नाही देणार, टीका आपल्या भारतामध्ये लगेच केली जाते. टीका करणाऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे. आम्ही असं मानतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पूर्ण स्वरूपात स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे कोणी माझ्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे असं नाही. म्हणजे सगळ्या पत्रकार मित्रांना पण मी सांगत असतो, माझ्याबद्दल काय असलं सांगा. मी उलट त्यांना सांगतो की तुम्ही माझं काही चुकलं असेल सांगा, कारण तुमच्या कानावर जास्त येत असते.
तर आपल्या पाठिंब्यामुळे किंवा पाठिंबा मिळाला पाहिजे म्हणून आपण हे करत नाही. तर ज्यांचा कोणाचा समजदार विचार असेल ते पाठिंबा देतील. त्यामुळे राहुल गांधी असतील, वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, त्यांना जेव्हा जेव्हा बोलवायचं असेल तेव्हा ते बोलवतील आणि तेव्हा अभिजितने सांगितलं की मोकळेपणाने ते जातील आणि चर्चा करतील. कारण की केवळ धर्मेंद्र प्रधानला बदलण्याचा हा मुद्दा नाही, हा परिवर्तनाचा मुद्दा आहे. हा मुद्दा डायरेक्ट शिक्षण व्यवस्था ज्यांनी निर्माण केली भारतातली, त्या गुलामगिरीपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे जनक मॅकॅलोपर्यंत पोहोचतो. ही शिक्षण व्यवस्था भारताला आवश्यक तरी आहे का अशा प्रकारची? त्यामुळे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा ही अत्यंत प्रायमरी स्टेप राहील आणि आम्ही म्हणून यांना अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिला. की चुका झाल्या तर आम्ही अभिजितला पण सांगू. काही चुका झाल्या, आम्हाला काही खटकलं, काही अराजकपूर्ण वाटलं, त्यांच्यासोबतचे काही लोक आक्षेपार्ह वाटले, तर आम्ही ते अभिजितला सांगू नक्कीच आहे. आणि ते ऐकून घेतील. त्यामुळे आपण सगळ्यांनी पण या आंदोलनामध्ये निदान मार्गदर्शकाची भूमिका करा, कारण की पत्रकार हा या लोकशाही समाजव्यवस्थेचा तिसरा डोळा आहे. सर, याची सुरुवात जी आहे कॉक्रोच जनता पार्टीची जे सीजे आहे त्यांनी कॉक्रोच हा शब्द वापरला आणि तिथून त्याची सुरुवात झाली. सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये सुमोटो घ्यायला हवा असं तुम्हाला वाटतं का, की जर कदाचित केंद्र सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करत असेल, 6 जणांच्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत, देशामधले काही लाख विद्यार्थी रस्त्यावरती उतरत आहेत, सुप्रीम कोर्टाने याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे का? सुप्रीम कोर्टाने फक्त नाराजी व्यक्त केली, त्याच्या पुढे काय झालं नाही? भारतामध्ये जर न्यायालयांनी ठरवलं की स्वतःहून वेगवेगळ्या प्रश्नांची दखल घ्यायची, लोकांच्या जीवनाच्या संदर्भातले प्रश्न घ्यायचे, स्वतःहून दखल घेऊन, तर दररोज 10 प्रश्नांची दखल घ्यावी लागेल. एवढे प्रश्न सध्या वाढलेले आहेत. पण तसा बुद्धीचा आवाका, तशी हिंमत आणि तसा न्यायिक दर्जा असलेले न्यायाधीश कमी झालेले आहेत. ते सुद्धा दबावाखाली वागत आहेत. त्यामुळे ते असा स्वतःहून दखल घेतील असं मला बिलकुल वाटत नाही. आणि जर सुप्रीम कोर्टला सगळं करायचं, कोर्टला सगळं करायचं, तर मग आपण सरकार कशासाठी निवडतो? पण सरकार जर रिस्पॉन्ड करत नसेल तर लीगल रिपोर्टचा विचार तुम्ही करताय का? नाही, आम्ही नक्की तेही करू, पण फर्स्ट लेट्स स्प्रेड द डेमोक्रेटिक वे विच इज अ पीसफुल मुवमेंट. मला वाटतं की प्रत्येक गोष्टीचा जो हल आहे या देशात डेमोक्रेटिक मुवमेंट्सने निघालेला आहे, अँड दॅट इज द राईटफुल वे फॉर इट. एक मुद्दा विचारतो. तुम्ही तुमची सगळ्या आंदोलनाची सुरुवात ही नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांची आत्महत्या, सीबीएसई या सगळ्या शैक्षणिक मुद्द्यांवरून होते. पण आज नीती आयोगाचा रिपोर्ट बघितला तर गेल्या 10 वर्षात देशभरातल्या 1 लाख सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. त्याच्यानंतर अभ्यासक्रमाच्या संबंधातले काही इश्यूज आहेत. स्किल इंडियामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा टॅगने आक्षेप घेतलेला आहे. तर या संदर्भात वेगवेगळे शैक्षणिक प्रश्न तुम्हाला कुठले दिसत आहेत आणि त्या दृष्टीने तुमची कोर्स ऑफ ऍक्शन काय असणार? सर, आमची कोर्स ऑफ ॲक्शन आम्ही ठरवतोय. सी, दिस इज अन इव्हॉल्विंग सिच्युएशन. जसं की मी सांगितलं, 15 दिवसाआधी आम्हाला आयडिया नव्हतं ही मुवमेंट बनणार आहे. तर आता फक्त आम्हाला 15-16 दिवसच झाले. गिव्ह अस सम टाईम. आमच्या मागं खूप मोठी टीम काम करते. पॉलिसी मेकर्स आहे, लॉयर्स आहे, ॲक्टिव्हिस्ट आहे. आम्ही सगळे मिळून एक अजेंडा घेऊन येणार आहे एज्युकेशनसाठी. आम्हाला थोडा वेळ द्या सर. 15-16 दिवस झालेली आहे. काही लोक 12 वर्षापासून बसलेले, त्यांच्याकडून काही झालेलं नाही. सो ॲटलीस्ट आम्हाला 12 आठवडे तरी द्या. असे सर प्रश्न तुमच्यासाठी. प्रदीपनं जे विचारलं की सुमोटो न्यायालयाने घ्यायला पाहिजे होतं, तुम्हाला वाटतंय का रिटायरमेंट नंतर जे जजेस किंवा न्यायाधीश खासदार होतात राज्यसभेवर, तो सुप्रीम कोर्ट आजही पारदर्शकपणे या सगळ्या मुद्द्यावरती लक्ष घालेल असं तुम्हाला वाटतं? नाही, कुणी निवृत्तीनंतर एखादं पद घेणं, याच्यातला नियतीचा भाग लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे तसं ते पद घेऊ शकतात का, तर कायदेशीररित्या ते घेऊ शकतात. कोणताही रिटायर्ड व्यक्ती घेऊ शकतो. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी आणि नियत हा जर आपण मुद्दा पाहिला तर तो बरेचदा वादग्रस्त आहे. त्यामुळे केवळ आपल्याला लोकसभेत घेणार, आपल्याला कोणत्या तरी एखाद्या कमिशनवर नेमणार, या उद्देशाने न्यायाधीशांचे जे काही सगळे कान टवकारलेले असतात आणि पुढचं त्यांचं नियोजन सुरू असते, त्याच्यातून न्यायाची प्रक्रिया बाधित झालेली आहे भारतातली. त्यामुळे आफ्टर रिटायरमेंट अपॉइंटमेंट या त्वरित बंद झाल्या पाहिजे काही काळासाठी. नंतर आपण सुरू करायचं का पुन्हा पाहू. सर, या गोष्टीला याचा सुमोटोचा जो प्रश्न आहे त्याला लागून असा प्रश्न होता की मगाशी मी तो विचारला की 2024 मध्ये पण आता हा सगळा रिफॉर्म जो आहे तो नीट पेपर फुटीच्या प्रकरणाशी जोडून आहे. मागच्या वेळेस जर आरोपी होते, पीसीआर मिळतो, एमसीआर मिळतो, परत ते बेलवर बाहेर येतात. 2024 मधले जे सगळे नीट पेपर मधले आरोपी आहेत मोकळ बाहेर आहेत. यामध्ये सुद्धा असंच होईल सर, कारण 21 जून पर्यंत परीक्षा आहे. 21 जून पर्यंत या सगळे आरोपी जे आहेत ते एमसीआर मध्ये असतील. नंतर त्यांना कुठल्या ना कुठल्या कंडिशनवर बेल मिळेल. मुळात जर कायदाच हा इतका कुचकमी ठरत असेल तर तुम्हाला वाटत नाही का की अशा गोष्टींमध्ये किमान शिक्षेचा जो भाग आहे तो कुठेतरी कठोर झाला पाहिजे? पण कायदा आहे ना कमजोर केला जातो ठरवून. म्हणजे आता या नीट पेपर लीकच्या बाबतीत आपण पाहिलं तर सरकारने ठरवलेलं आहे की आरोपींना जामीन मिळाला पाहिजे. आणि त्यामुळे सगळ्यात पहिला अहवाल आला, त्याच्यात त्यांनी सांगितलं की पेपर सार्वत्रिकरित्या लीक झालेले नाही.
पेपर मुख्य केंद्रावरून लीक झालेले नाही, हे त्यांनी आणण्याचं कारण काय आहे? कारण की ते मार्ग तयार करतात आत्ताच लोकांना सोडायचा. कारण की हे लोक अडकले तर सरकारचे अनेक अधिकारी अडकणार, सरकारच्या यंत्रणेबद्दलची सगळी प्रश्नचिन्हांकित प्रक्रिया सुरू होणार. त्यामुळे आरोपींना सोडणं सरकारला आता आवश्यक वाटते, म्हणून ते सुटणार ही प्रक्रिया होऊ शकते. आणि एक मात्र त्या नीटमध्ये फार महत्वाचं आहे, नीट परीक्षेची खरंच गरज आहे. 11वी 12वी बायोलॉजी सायन्स म्हणजे सगळे केमिस्ट्री फिजिक्स सगळं असताना त्यातलेच प्रश्न का नाही येऊ शकत नीटला? हे जे वेगळं पोरण तयार केलंय की त्याचा सिलेबस वेगळा, मग मुलांनी दडपणाखाली कशासाठी मुलं एवढी दबलेली पाहिजे? तर मी तर म्हणेन की या आंदोलनाची ठिकाणी चर्चा होणार असेल तर नीट ह्या परीक्षेची गरजच आहे का 12वीच्या गुणक्रमावर ते ठरता येईल याच्यावरही विचार करता येईल सरकार. एअरपोर्टमधून बाहेर येताना आंबेडकरांचा फोटो घेऊन आला. आज पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकरांचा फोटो पाहायला मिळतोय. जी सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया पाहायला मिळते, म्हणजे आंबेडकरांचं नाव घेतल्यानंतर मोठं होतं किंवा ते एक प्रश्न वाढू नये याच्यासाठीच हा प्रयत्न केला जातो, कारण की अभिजित तितकेचं नाव मोठं होऊ नये कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं. सर मी त्याच्यावर आताच उत्तर दिलं, ही इज फ्री टू हॅव हिज ओपिनियन, मी त्यावर काही बोलणार नाही. आज संध्याकाळी 4 वाजता आमचं आंदोलन सुरू होणार आहे पुणे युनिव्हर्सिटी येथे. बघा आमच्या आता सपोर्ट आमचा वाढतच चाललाय. मुवमेंट हे आमचे सगळे मेंटर्स असणार आहेत, कॉक्रोचेसचे मेंटर्स. सो आज संध्याकाळी 4 वाजता पुणे येथे आमचं शांतीपूर्ण आंदोलन सुरू होणार आहे, ज्याच्यात आमच्यासोबत असीम सर असतील, विश्वंभर सरही असतील, कुमार सरही असतील आणि या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट रेमन मॅक्सेसे अवॉर्डी सोनम वांगचुक सर हे पण जॉईन होणार आहेत. तर मी जेवढे पेरेंट्स आहेत, स्टुडंट्स आहेत, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, स्टुडंट बॉडीज आहेत, सगळ्यांना इन्व्हाइट करतो की या पीसफुल प्रोटेस्टमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा, कारण की ही जी मुवमेंट आहे ती या देशाच्या फ्युचरसाठी आहे. आज जे नीटची मुलं आहेत, CBSEची मुलं आहेत, उद्या जाऊन ते देशाचे नागरिक होणार आहे. त्यांच्यासाठी आपण कसा देश बनवला पाहिजे, त्यांच्यासाठी कशी व्यवस्था असली पाहिजे, या प्रश्नांना घेऊन आम्ही मुवमेंट करतोय. आणि मी परत एकदा रिपीट करतोय सारखं की ही मुवमेंट पूर्णपणे पीसफुल आणि विदिन द राईट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असणार आहे. नो वेअर वी आर गोइंग टू व्हायोलेट एनी लॉ. थँक्यू. म्हणजे आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणी बसून राहणार की आंदोलन मोर्चाची काय मुख्य इमारत? नाही, आज आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या इथं आम्ही मुवमेंट चालू आणि एक 4-5 तास ती मुवमेंट चालेल आणि त्यानंतर मला लखनौला जायचं आहे, त्यानंतर अमृतसरला जायचं आहे. अशा वेगळ्या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करणार आहे ते करू आम्ही. आणि त्यानंतर 20 तारखेला आम्ही फायनली जंतर मंतरला बसू आणि आम्ही तिथं बसल्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस येणार नाही.